We demand justice. We want our pensions now. Implement the revised pension scheme. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात राज्यातील 17.5 लाख कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाणार आहेत आणि हा संप होणारच असा ठाम निर्धार राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केलेला आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये काल ही पत्रकार परिषद झाली. हा माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यांसंबंधामध्ये मार्च 2024, डिसेंबर 2024 आणि सप्टेंबर 2025 असे आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून शासनाचा आमच्या मागण्यांकडे लक्षवेध करण्याचा प्रयत्न केला. यात जी प्रधान मागणी होती ती होती की सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळच्या कालावधीत त्यांना मिळावी, यासाठी जुनी पेन्शन योजना या ठिकाणी लागू करणं आवश्यक आहे. तत्कालीन NPS जी योजना आहे, जी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे, ती त्या ठिकाणी अन्यायकारक, नुसतीच अन्यायकारक नाही, अत्यल्प रक्कम देणारी किंवा अत्यल्प रक्कम मंजूर असणारी अशी ती निवृत्ती वेतन योजना ही निश्चितच या सध्याच्या कालावधीमध्ये जीवन कंठण्यासाठी ती पुरेशी नव्हती, ती अत्यल्प होती. त्यामुळे जी जुन्या पेन्शन प्रमाणे तरी तुम्ही या ठिकाणी या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे असा आम्ही आग्रह धरल्यावरती महाराष्ट्र शासनाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली आणि सुबोध कुमार समितीकडे हा जो विषय आहे तो विषय त्या ठिकाणी देण्यात आला. सुबोध कुमार समितीने शिफारशी केल्या आणि शेवटी शासनाने 14 डिसेंबरच्या त्या नागपूर येथे झालेल्या त्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना त्यांच्या वेतनाच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी रक्कम आणि त्यावरील महागाई भत्ता अशा स्वरूपाचं नवीन म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना त्या ठिकाणी जाहीर केली. त्यानुसार 20 सप्टेंबरला संबंधित GR सुद्धा निघाला, परंतु GR तो अर्धवट होता. या पद्धतीनुसार त्याची कार्यपद्धती, त्याचे नियम, त्याच्या अटी, त्याच्या शर्ती या ठिकाणी अद्यापपर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीरच केला नाही किंवा त्याची अधिसूचित केलेला नाही. हा GR काढला. सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भातील ही संपूर्ण कॉपी आपण पाहू शकता. या GRच्या पान नंबर 2 वर या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात आणि अटी शर्तीच्या संदर्भातील मुद्दे आलेले आहेत. ते पण इथे हायलाईट केलेले आहेत, आपण पाहू शकता. त्याचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये माननीय काटकर साहेबांनी केलेला आहे. आणि त्यामुळं जरी शासनाने ती योजना जाहीर केली आणि 1 मार्च 2024 पासून ती लागू केली, तरी सुद्धा प्रत्यक्षात ही संबंधित अधिसूचना प्राप्त न झाल्यामुळे त्या योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही अद्यापपर्यंत. 1 मार्च 2024 पासून जे कर्मचारी किंवा शिक्षक सेवानिवृत्त झाले
त्यांचे तर आर्थिक दृष्टिकोनातून फार कुचंबणा होते. त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रोव्हिजनल पेन्शन सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही. म्हणूनच पहिल्या क्रमांकाची मागणी घेऊन आज शासनाला आता नाईलाजाने आम्हाला बेमुदत संपाची त्या ठिकाणी धमकी द्यावी लागते. आणि एकंदरीत जो महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा माहोल पाहिला तर हा 21चा संप निश्चितपणे होणारच आहे असं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आहे. हा संप होणारच असल्याने राज्यातील सरकारी कार्यालय, मंत्रालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरकारी कार्यालय, रुग्णालय, शाळा सर्व काही ठप्प होणार आहे. तर आपण पाहूयात त्यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत. सुधारित पेन्शन योजना सरकारनं 2 वर्षापूर्वी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणीच केली नाही. ती अंमलबजावणी तातडीनं करावी अशी त्यांची पहिली मागणी आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावरील पेन्शन संदर्भातील अन्याय तातडीनं दूर करावा अशी त्यांची दुसरी मागणी आहे. राज्यात 33% पदं रिक्त आहेत, त्यामुळे नोकर भरती तातडीनं सुरू करावी अशी तिसरी मागणी आहे. केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याची नवीन योजना लागू करावी अशी चौथी मागणी आहे. राज्यात 83,000 कंत्राटी कामगार काम करत आहेत. 10 वर्ष झालेल्या कंत्राटी कामगारांना नियमित करावं असं त्यांची 5वी मागणी आहे. याशिवाय ड्रायव्हर आणि शिपाई या पदांच्या भरतीवर सरकारनं बंदी घातलेली आहे. ही बंदी उठवावी अशी त्यांची 6वी मागणी आहे. यासह 18 प्रमुख मागण्यासाठी हा संप होणार आहे. संप करण्याची परिस्थिती का निर्माण झाली तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेले 20 वर्षे प्रलंबित आहेत आणि या संदर्भात संघटनेनं खूप वेळा आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवेदनं दिली, पण सरकारनं त्याची दखल घेतली नाही. आणि दखल घेतली जरी असली तरी हे प्रश्न तातडीनं सोडवले नाहीत. दरवेळी एका दुसऱ्या प्रश्नावर चर्चा होते आणि सरकार मागण्या तसंच प्रलंबित ठेवते. शिंदे सरकारनं सुधारित पेन्शन योजना 2 वर्षापूर्वी आणली, पण फडणवीस सरकारनं गेल्या 15 महिन्यापासून संघटनेला चर्चेला सुद्धा बोलवलेलं नाही. 7 वेळा आंदोलनं करून सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही किंवा यातील कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्यामुळे हा संप मंगळवारपासून होणारच आहे असा ठाम निर्धार विश्वास काटकर साहेब यांनी व्यक्त केलेला आहे. पुढील अपडेट आम्ही नेहमीच देत राहू. या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आपल्या या चॅनलवर नक्कीच कळवा. धन्यवाद.